ब्रेकनंतर एक मोठी बातमी आपल्यापर्यंत येते ती पाहूया। दिल्लीमधल्या टाइम्स ऑफ इंडियाच्या बिल्डिंगला आग लागलेली आहे। बहादूरशाह जफर रोडवरची ही बिल्डिंग आहे। घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या 20 गाड्या दाखल झालेल्या आहेत। आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। मोठी बातमी आताची आपण पाहतोय, दिल्लीहून आपल्यापर्यंत ही बातमी येते। दिल्लीच्या बहादूरशाह जफर मार्गावरच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या बिल्डिंगला आग लागलेली आहे। आपण पाहतो ही दृश्य। फायर ब्रिगेडचे जे जवान आहेत, अधिकारी आहेत, ही आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत। 20 गाड्या फायर ब्रिगेडच्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। रिपोर्टर सुमेध बनसोड आहे आपल्यासोबत फोन लाईनवरनं। सुमेध, आग आटोक्यात आणण्यामध्ये कितपर्यंत यश आलेलं आहे, काय नेमके अपडेट्स आहेत या संदर्भातल्या? अजिंक्य, सुरतात तरी सध्या 20 गाड्या अग्निशामक बंब ज्या ह्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। संध्याकाळी 5:45च्या सुमारास ही आग लागलेली आहे। 5 मजली या बिल्डिंग मध्ये जे फर्स्ट फ्लोअरवर रूम आहे, त्या रूममध्ये शॉर्ट आल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे। सुरुवातीला जो दिसत होता त्यानंतर काही गाड्यांना पाचारण करण्यात आलं होतं, मात्र ही आगीची भीषणता ही नंतर वाढत गेली। त्यानंतर अधिक एक कुमक जी आहे अग्निशमक दलाची ती बोलवण्यात आली। तुर्तास तरी आग विझवण्याचे काम शर्थीचे प्रयत्न ही अग्निशमक दलाकडून केली जात आहे। अशाच प्रकारची आग मे 2016 मध्ये याच बिल्डिंग मधल्या 4थ्या माळ्यावर लागली होती। अजून देखील गाड्या जाणं त्या ठिकाणी सुरू आहे, त्यामुळे अजून तरी आग विझवण्यात यश आलेलं चित्र नाहीये। त्यामुळे लवकरात लवकर हे आग आटोक्यात आणण्याचा शर्थीचा प्रयत्न अग्निशमक दलाकडून केला जात आहे। मात्र सध्या तरी या सगळ्या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आपल्यापर्यंत मिळते आहे। अजिंक्य, सुमेध, थँक्यू माहिती दिल्याबद्दल।